हॅलो सर्व, स्वागत आहे आमचे NPTEL इंजिनिअरिंग ड्रॉइंग आणि संगणक ग्राफिक्स वरील ऑनलाईन प्रमाणपत्र अभ्यासक्रम आम्ही ओरेओग्राफिक प्रोजेक्शन मॉड्यूल क्रमांक 3 व्याख्यान 28 मध्ये आहोत. शेवटच्या वर्गात सारांश म्हणून या प्रोजेक्शनची सुरुवात करण्यासाठी आम्ही सुमारे प्रथम कोन प्रोजेक्शन आणि तृतीय कोन प्रोजेक्शन याबद्दल काहीतरी शिकलो आहे. तेथे आम्ही सुमारे पाहिले आहे जसे की समोरील दृष्टिकोन, सर्वोच्च दृश्य आणि बाजूचे दृश्य. उदाहरणार्थ येथे आपल्याकडे त्रिमितीय वस्तू आहे आणि या त्रिमितीय ऑब्जेक्टला आपण भिन्न दृष्टिकोनातून शोधू इच्छित आहोत. त्यापैकी एक या दिशेने आहे, दुसरा या दिशेने आहे, दुसरा या दिशेचा आहे. जेव्हा आपण या दिशेने निरीक्षण करीत असतो, प्रोजेक्शन भाग असतो ही लाईन आणि ही लाईन, आणि या ओपेक प्लेनवर आणखी एक लाईन आहे. त्याचप्रमाणे आपण हे पाहणार आहोत, ही लाईन आणि ही लई आपण पाहू, आणि ही लाईन आपण ते त्या लाईन मुळे व्हर्टिकल प्रोजेक्शन सारखे पाहतो. त्यामुळे ही संपूर्ण लाईन व्हर्टिकल प्लेन प्रोजेक्शन झाली. पुन्हा हे व्हर्टिकल एक आणि ही क्षैतिज लाईन वर प्रोजेक्शन केले जाईल आणि ही क्षैतिज लाईन आपण पाहू. जर आपण बॉक्सची तुलना करत असाल तर हा भाग या लाईनच्या आणि बी भाग च्या भाग शी संबंधित आहे. या भाग आणि सी प्रोजेक्ट केलेल्या आवृत्तीचा भाग आहे, म्हणून त्या प्लेनवर कोणताही मोठा आयतळलेला सी प्राइम म्हणून आपण पाहू. त्याचप्रमाणे पाहूया इतर दृश्ये. उदाहरणार्थ हा संपूर्ण भाग आपण निरीक्षण करण्याच्या स्थितीत असू. हे जसे आयतासारखे आहे. आणि हा इन्क्लाइन भाग आपण प्रोजेक्टेड आवृत्ती म्हणून पाहू. म्हणजे हे समोरचे दृश्य आहे, हे वरचे दृश्य आहे आणि बाजूचे दृश्य हे आहे. तर बाजू दृश्यासाठी आम्ही डाव्या ते उजव्या पर्यंत या दिशेने पाहत आहोत. आम्ही ते पाहत आहोत. तर आपण काय पाहू ते दृश्य आहे. आपण दुसरा रंग वापरू. ही व्हर्टिकल लाईन आणि ही जी या लाईनने मॅप केलेली आहे. हे भाग आपण काय पाहू तर पहिला आयताकृती असेल. हा भाग, हा संपूर्ण भाग आपण ते येथे ट्रॅपेझियम सारखे पाहू. जर आपण या संपूर्ण संरेखित करत असल्यास कदाचित समोरचे दृश्य, वरील दृश्य येथे बॉटम डावीकडून आपण योग्य दिशेने पाहत आहोत. तर डाव्या बाजूला दृश्य जर आपल्याला हे मिळत असेल तर आपण प्रथम कोन प्रोजेक्शन तंत्र म्हणू. तर ही गोष्ट आहे जी आपल्याला मिळेल. ते शेवटच्या क्लासमध्ये मी तुम्हाला हे 3 डायमेन्शन चित्र प्रोजेक्शनल दृश्यांमध्ये तयार करण्यास सांगितले होते. आमच्याकडे पिन प्रकारची स्ट्रक्चर आहे. या पिन प्रकारची स्ट्रक्चर आहे. या प्रकारची स्ट्रक्चर त्याचे उत्तर आपल्याला काय मिळणार आहे ते पाहू. हा संपूर्ण भाग हा असल्याचे दिसून आले. हा एक आणि हा संपूर्ण त्रिकोणी एक. आम्ही ते अशा प्रकारे पाहू की त्या मार्गावर एक डॅश लाईन आहे.
मागील बाजूने लपलेला तो भाग जर आपण समोरून पाहत असाल तर हा स्लॉट आम्ही हे पाहण्याच्या स्थितीत नाही, यामुळे एक डॅशड लाईन. त्याचप्रमाणे जर आपण वरच्या दृष्टिकोनातून पाहत असाल तर चे पहिले कोन प्रोजेक्शन आपण काय पाहू शकतो तर हे आघाडीचे दृश्य आहे. टॉप प्रोजेक्शन केलेल्यांपैकी हे पहिले मत आहे. हे संपूर्ण आयत आपण पाहू आणि सारख्या ते बाहेर येते. या संपूर्ण इनक्लाइंड असलेल्या लाईन अशा प्रकारे प्रोजेक्शन केल्या आहेत की आपल्याला एक लाईन दिसतील आणि ही संपूर्ण गोष्ट आणि आपण मध्यभागी पाहू. पुन्हा हा भाग त्या च्या मागील बाजूस हा संपूर्ण भाग आपण एक लाईन म्हणून पाहूया. हा भाग आहे आपण त्या उभ्या भागाच्या बाबतीत जे काही व्हर्टिकल आहे त्या बाजूने उभे असल्यासारखे पाहू. पुन्हा हा संपूर्ण भाग आपण हे सारखे पाहूया. हा एक आणि हा एक आपण त्या आणि या भाग प्रमाणे पाहू की आपण त्या मार्गाने पाहू आणि ही संपूर्ण लाईन आम्ही त्या मार्गाने त्याचे निरीक्षण करू आणि त्याउलट कदाचित ते समान असेल तर आपण पुन्हा लाईन पाहूया. अशा प्रकारे आपण या दृश्यांकडे पाहतो आणि तयार करण्याचा प्रयत्न करतो. जर ते डाव्या दिशेपासून असे काहीतरी असेल तर आपल्याला उजव्या बाजूला व्हर्टिकल प्लेन उजव्या बाजूला ठेवावे लागेल. आपल्याला हे बिंदू आणि असेच पुढे द्यावे लागेल. जर आपण हे केले तर या लाईन समांतर आम्ही करणार आहोत. ही लेंथ आहे जी येथे आहे, ती लेंथ आहे आणि तिथे उंची आहे, ती उंची आम्ही येथे पाहू. तर ही लाईन आहे. आपण इतर रंग वापरू. या भागात आपण त्याचे निरीक्षण करू या प्रकारे आणि एक मधली लाईन असेल तर तिथून मधली लाईन हे व्हर्टिकल प्लेन प्रोजेक्शन केलेले संपूर्ण इन्क्लाइन आहे. येथे सर्व मार्ग जातो. त्याचप्रमाणे हे सर्व येथे अंतर हे अंतर समान असेल. हे अंतर आपल्याला व्हर्टिकल लाईन मिळेल आणि या पातळीवर पिन सारखे आहे कारण येथे आपण हा स्लॉट आणि असेच पाहू. आणि जर आपण हा भाग मिटवत असाल तर आपल्याला रेषा त्या वर ठेवूया. हे असे मत आहे की आपल्याला प्राप्त करायचे आहे ते उदाहरण दिल्यानंतर आपण पुढील एक वर जाऊया. आपण एका सामान्य ऑटोमोबाईल कारसाठी तिसऱ्या कोन प्रोजेक्शन फरक लवकर पाहूया. आपण विचार करू या ऑटोमोबाईल कार आहे जे काही चाके आहेत, फनेट आणि बूट स्पेस इत्यादी सारखे काहीतरी. ही कार आहे जी आम्ही प्रोजेक्शन चे निरीक्षण करू इच्छितो कारण प्रोजेक्शन आहेत जे आपल्याला खरी लेंथ देतात, किती मिलीमीटर किती सेंटीमीटर, आणि म्हणून आपण ते 3 आयामी वरून मिळवू शकत नाही कारण थोडेसे अस्पष्ट होतील.
म्हणून आपण सर्वाच्या प्रोजेक्शन प्रथम कोण प्रोजेक्शन आहे हे आपल्याला ओळखले पाहिजे जे एक तृतीय कोन प्रोजेक्शन आहे। उदाहरणार्थ आम्ही ही ऑटोमोबाईल कार निवडत आहोत आणि पुढील दृश्य आम्हाला हे निरीक्षण करायला आवडेल या दिशेने कदाचित बाजूचे दृश्य आणि शीर्ष दृश्य असेल। आणि जर आपण बॉटम पासून पाहत आहोत तर बॉटम म्हणजे काय ही दृश्ये आहेत जी आपण आता बांधणार आहोत। तर आपण सर्वप्रथम च्या कडे पहा कारचे शीर्ष दृश्य या दिशेतून आपल्याला गाडीचे वरचे दृश्य पाहावे लागते। याचा अर्थ आपण सरळपणे कोणतीही चाके पाहू शकत नाही, आपण त्या भागाच्या आत हे सारखे काहीही पाहू शकत नाही। आपण काय पाहू शकतो त्या कारचा वरचा भाग त्या आकाराचा आहे ज्याला आपण पाहू शकतो। तर आपण त्या भागांचे निरीक्षण करू। तर वरचा भाग जर आपण कडे पाहण्याचा प्रयत्न करीत असाल तर येथे असे काहीतरी प्रकाश आहेत। या संपूर्ण वक्र प्रकारचा भाग आपण ते बोनेट पाहाल आणि हा वरचा भाग कारचा हा वरचा भाग आहे। विंडशील्ड हा भाग जो आपण वर बाजूने निरीक्षण करीत आहोत। विंडशील्ड आपण येथे पाहूया। बॅक साइड वाइपर आणि इतर गोष्टी ज्याचा भाग आपण येथे पाहू। त्याचप्रमाणे बंपर भाग आणि इतर सामग्री येथे आपण वरच्या दृश्यातून पाहू कारण हे पहिले कोन प्रोजेक्शन आहे। जेव्हा तुम्ही वरून पाहत असता तेव्हा प्रोजेक्शन बॉटम पातळीवर येते, त्यामुळे मी हे समोरचे दृश्य म्हणून बनवत असल्यास हे सर्वात वरचे दृश्य असेल। आपण एका बाजूचे दृश्य पाहूया। आम्ही डाव्या पासून उजव्या दिशेकडे बघत असल्यास प्लेन असणे। जर मी प्लेन वर फ्लिप केले तर त्या प्लेन मधून किती प्रोजेक्शन प्राप्त होईल ते कसे दिसते हे मार्ग हे आहे। तर आपण हे दिवे पाहण्याची स्थितीत असू, कदाचित सीट सिस्टम स्टेअरिंग आणि इतर गोष्टी, आणि या टायरचा काही भाग देखील विसिबल असेल म्हणजे टायरचा भाग चा भाग। आणि म्हणून रोजी कारण आपण पाहत असल्यास नेहमीच्या डाव्या बाजूला हे प्रथम कोन प्रोजेक्शन आहे। तर आवश्यक भाग आहेत प्रोजेक्शन। तुम्हाला जे पहिले पाहिजे ते पहिले समोर पहावे। शीर्ष दृश्य आणि डाव्या बाजूला दृश्य ते 90 अंशीचे काम करतात। दुसरी गोष्ट, जर आपण या लाईन मध्ये सामील झालो तर ते जुळवून घ्यावे लागतील म्हणजे प्रत्येक बिंदू त्याचप्रमाणे त्या मार्गावर प्रोजेक्शन करावा लागेल। त्याचप्रमाणे जर आपण या लाईनशी सामना करणार असाल तर त्याचप्रमाणे या एक्स्ट्रीम टँजंट त्या पातळीवर जायचे आहे असे वाटते तर तुमचे संपूर्ण दृश्य बद्ध करणे अपेक्षित आहे। या लाईनच्या मध्ये जर आपण उजवीकडून डावीकडे पाहत आहोत या दिशेपासून प्लॅनकडे जाताना आपण ज्याला उजव्या बाजूचे दृश्य म्हणतो, आपल्याला हे मिळवायचे आहे। जर आपण प्रोजेक्ट करत असाल तर ही संपूर्ण गोष्ट कारण हा भाग व्हिजिबल असेल, हा भाग आहे नॉन व्हिजिबल। आम्ही प्रोजेक्ट करत असताना मी पुन्हा एकदा या प्लॅन मध्ये पुन्हा एकदा सांगेन, आपण हा आरसा पाहणार आहोत। कदाचित ते पारदर्शक असेल तर स्टीअरिंग देखील व्हिजिबल होईल। मुळात हे बंपर हे या विंडशील्ड आणि आपण पाहूया इतर गोष्टी देखील सांभाळतील। जर आपण उजवीकडून डावीकडे वळून पाहत असाल तर म्हणून हा मागील भाग आहे, मागील जागा आणि इतर गोष्टी, निर्देशक प्रकाश आणि इतर सामग्री। आपण
वर बॉटम पाहूया. कारसाठी आपण खालच्या बाजूने पाहत असलो तर वरच्या बाजूने जे काही दिसते ते दिसते, यालाच आपण बॉटम बाजूचे दृश्य म्हणतो. या समोरील दृश्याच्या वरच्या बाजूला येणाऱ्या कारच्या खाली जर आपण बॉटमशी पाहत असाल तर चाके, शाफ्ट, भिन्न आणि इतर गोष्टी आपण पाहू की अकर्मैन यंत्रणा आणि इतर गोष्टी. चला पाहूया. तृतीय कोन प्रोजेक्शन पहिल्या कोन प्रोजेक्शनपेक्षा कसा वेगळा आहे. तृतीय कोन प्रोजेक्शन ऑब्जेक्ट तृतीय क्वाड्रंटमध्ये असल्याचे दिसते आणि पारदर्शक भिंतींनी बांधलेले तिसरे क्वाड्रंट आपल्याला हे संपूर्ण ऑब्जेक्ट प्रोग्राम अपारदर्शक आणि पारदर्शक भिंतींवर प्रोजेक्शन करावे लागतील. फ्लिप करतात योग्य ठिकाणी या गोष्टी फिरवते की घडी न उलगडत येणाऱ्या प्रकारची गोष्ट. तर आपल्याकडे हे पूर्ण चित्र तिसऱ्या कोन प्रक्षेपणावर असेल. चला काळजीपूर्वक बघूया. हे पहा, पहिल्या कोनातून प्रोजेक्शनमध्ये बदलत नाही. आपण दोन रंग वापरूया जेणेकरून ते आमच्या ला प्रथम कोन प्रोजेक्शनसाठी स्पष्ट होईल दृश्य. आपण तृतीय कोनातून प्रोजेक्शनसाठी लाल रंग ने ते दर्शवू. चला ते काळ्या रंगाने दाखवूया. पहिल्या कोन प्रोजेक्शन आणि तिसरा कोन प्रोजेक्शनमध्ये कोणताही फरक नाही. पर्यंत पुढील दृश्याचा प्रश्न आहे. शीर्ष दृश्य. आपण वरती पहा. खाली एक वर आहे. असे म्हणा की पहिल्या कोन प्रोजेक्शनसाठी सर्वात वरचे दृश्य आहे. तिसऱ्या कोन प्रोजेक्शनच्या बाबतीत जेव्हा आपण वरच्या कडे पाहत असाल तेव्हा ते तिसऱ्या क्वाड्रंट मध्ये शीर्ष प्लॅनवर प्रोजेक्टेड केले जाईल. ते वरच्या स्तरावर येते. तर हे आरशाप्रमाणे अधिक आपल्याकडे ते तिसऱ्या क्वाड्रंट मध्ये कारच्या वरच्या बाजूला आहे आणि जे काही असेल त्या आरशावर आपल्याकडे असलेले प्रोजेक्शन आहे. जर आपण त्याकडे पाहत असाल तर आपल्याला तिसरा कोन प्रोजेक्शन मिळेल. तर आपल्या भिंती आरशासारख्या प्रकारची ऑब्जेक्ट आपल्या बाजूने ओपेक आहेत, परंतु अंतर्गत जर आपण त्या प्रोजेक्शन जे काही बघतो ते आपण तिसऱ्या क्वाड्रंट वर जे काही मिळवत आहोत ते आपण पाहत असल्यास आपण ते पाहू की आपल्याला ते प्रोजेक्शन मिळेल. तर त्याचे इतकेच आपण विचार करू या की हे तृतीयांश क्वाड्रंट आहे, म्हणजे आपल्याकडे ही भिंत सर्वत्र आहे आणि जाते. आपला पहिला क्वाड्रंट येथे आहे. आपला तिसरा क्वाड्रंट येथे आहे. कदाचित तुमची कार तिथे कुठेतरी आहे. याला आरसा म्हणूया. वरून तुम्ही ते पाहू शकत नाही, पण तो आरसा आहे. या ऑब्जेक्टने आरशाचा प्रोजेक्टेड लावला की आपण जे काही पाहणार आहोत ते आपण सरळ ने खाली जात आहोत आणि हे संपूर्ण तिसरे एक उघडून ते तिथे ठेवा, म्हणून ते आरशाप्रमाणे कार्य करते. तर आपले शीर्षदृश्य सरळ वरच्या बाजूला येते, जे आपल्या पहिल्या क्वाड्रंट प्रोजेक्शनच्या प्रमाणेच आहे. म्हणून पहिल्या कोन प्रोजेक्शन मध्ये वरचे दृश्य बॉटम येते. तृतीय कोनात आपले शीर्ष दृश्य शीर्ष पातळीवर जाते. आपले शीर्ष दृश्य वरच्या स्तरावर जाते. आता आपण बाजू पाहूया. जर आपण डाव्या बाजूने त्याचे निरीक्षण केले तर हे दृश्य उजव्या बाजूला प्रोजेक्टेड केले जाईल आणि आपण ते ओपेक प्लेट उघड करू जे डाव्या बाजूच्या आरशांप्रमाणे असेल. कारण आपण त्याचे निरीक्षण करत असू तर हा आरसा आहे.
जर आपण या दिशेने निरीक्षण करत आहोत, ही संपूर्ण गोष्ट आरशासारखी काम करते, म्हणून त्या आरशावर अंतर्गत प्रोजेक्शन जे काही असेल ते जर मी जे काही फ्लिप केले तर आपण तिसऱ्या कोन प्रोजेक्शन म्हणून बाजूचे दृश्य म्हणून म्हणजे आपण ब्लॅक वापरू तर आपले डाव्या बाजूच्या दृश्य पहिल्या कोनात तिसऱ्या कोनात येते, हे थेट डाव्या बाजूला येते। त्याचप्रमाणे दुसरी दृश्य पहिला कोन बॉटमशी दृश्य शीर्षस्थानी जाते, तिसऱ्या कोनात बॉटमचे दृश्य बॉटमशी येते, पहिल्या कोनात उजवे बाजूच्या दृश्य जे डावीकडे येते। तृतीय कोन प्रोजेक्शनसाठी योग्य बाजू म्हणून येते तर उजवीकडे येतील, डावीकडे डाव्या बाजूला येतो, वरचा एक वरच्या बाजूला येतो, बॉटमशी एक बॉटमशी येते। त्याचे बरेच आरसा पृष्ठभाग बांधून काढत आहेत आणि आपण आधीपासून प्राप्त केलेले ते अनुमान परिवर्तित करत असलेले आरसा आपण ते मिळवू शकता, हा मार्ग आहे। चला आणखी काही प्रोजेक्शन अंदाज घेऊ। उदाहरणार्थ आपल्याकडे हे 3D प्रकार आहेत। उभे सहसा शाफ्ट कोणत्याही निलंबित करण्यासाठी, उदाहरणार्थ आम्ही ठेवू इच्छितो आधार किंवा मास्ट म्हणून त्यामधून जाणारा काही शाफ्ट, एखाद्या पोलसारखे काहीतरी आपल्याला ते धरायला आवडेल। फक्त हा मेकॅनिकल एलिमेंट असलेल्या छिद्र खोदण्याऐवजी जे आपण या पातळीवर बोल्ट करू शकतात, त्यामुळे कोणीही या पातळीवर बोल्ट करू शकतो। एक प्रकारचा इन्क्लायनेशन असणे आणि एक खरोखर एक पोल निलंबित करू शकता, त्यासाठी आपण या प्रकारची वस्तू वापरतो। जर तसे असेल तर आपण या बाजूने हे अनुमान काढू शकतो, कारण जिथे आपला टर्मिनॉलॉजीस असेल तेथे असेल तिथे पुढील दृश्य ची दिशा आहे, ही पहिली गोष्ट आहे। तर आपण पुढील दृश्यातून काय निरीक्षण करू ते शीर्ष दृश्यातून आणि बाजू दृश्य याबद्दल विचार करा। ठीक आहे, आपण हे कार्य करू। पुढचे दृश्य तर आपण निरीक्षण करत आहोत या दिशेने हा भाग संपूर्णपणे व्हिजिबल होतो, तर तो भाग ते असेल एक सर्क्युलर छिद्र आहे जे आपण पाहू शकत नाही, तर याचे कारण येथे डॅश लाईन आहे जे व्यासाने बांधलेले असतील, तर त्या डॅश्ड लाईन आहेत, त्याचा उल्लेख करा, त्याचे एक सर्कल। तर आपल्याकडे एक अक्ष आहे जेणेकरून अक्ष हे डॉट लाईन आहे आणि ही बेसलाईन सेकंद आहे। हा भाग आपल्याला दिसतील आणि पुढे ही इन्क्लाइन लाईन जाईल, त्यामुळे या भागापर्यंत आपल्याला एक लाईन पाहावी लागेल, तर त्या भागापर्यंत आपल्याला एक लाईन दिसेल आणि हा भाग पूर्णपणे बॉटम स्पर्श करतो, त्यामुळे तो संपूर्ण भाग तिथल्या स्पर्शात जातो। त्याचप्रमाणे हा भाग तेथे सर्वत्र जातो, मग एक क्षैतिज लाईन आहे, हा भाग तिथे सर्वत्र जातो आणि त्यास स्पर्श करतो। भूमितीच्या आधारे अचूक परिमाण आम्ही ते तयार करू, मग आपण त्या लाईनच्या दृष्टीने पाहूया। ही संपूर्ण सेमी सर्कल जी एका प्लॅन एक लाईन म्हणून प्रोजेक्शन केली जाईल, म्हणून हा संपूर्ण भाग या संपूर्णपणे ला सरळ लाईन प्रमाणे दिसेल, तर संपूर्ण सरळ लाईन अशी आहे की त्याचप्रमाणे संपूर्ण सेमीसर्कल खाली आपण त्या मार्गाने पाहूया किनार। तर हे अशा प्रकारच्या सारखे अधिक आहे, तर ही किनार
या बॉटमशी जुळते आणि एक सर्क्युलर छिद्र आहे, त्यामुळे किमान कमाल प्रकारची लाईन असेल, त्यामुळे डॅश लाईन हा बोल्टचा एक्सटेन्शन आपण कुठे पाहू आणि हे एक सर्क्युलर छिद्र आहे, त्यामुळे एक ॲक्सिस लाईन डॅश डॉट डॅश आहे. डॉट लाईन्स समोरचे दृश्य असे दिसते. चला शीर्ष दृश्य पाहू. आपण असे गृहीत धरू की ते प्रथम चतुर्थांश किंवा प्रथम कोन प्रक्षेपण आहे. जर आपण वरून पाहत आहोत, हे समोरच्या दृश्याच्या खालच्या बाजूला जाते, तर हे समोरचे दृश्य बॉटमशी आहे. आम्ही हे शीर्ष दृश्य ड्रॉ आहोत. सर्वोच्च दृष्टीने आपण काय पाहणार आहोत? गहाळ भाग आहे. हे संपूर्णपणे केशरी रंग ने भरलेले आहे. आपण हे संपूर्णपणे या केशरी एक वरच्या दृश्याने भरलेले आहे असे समजू. ही ओळ आपण पाहू, ही लाईन आपण पाहू आणि हे त्याचप्रमाणे तिथे सर्व मार्गाने जाते. ती लाईन तिथे येते आणि तिथे एक ग्रीन पॅच आहे. तर ही लाईन आणि ही थांबून राहते कारण आपण येथून हा ग्रीन भाग इथे पाहण्यास सुरुवात करतो, तर तिथून तिथे ग्रीन भाग आणि पुन्हा आपण हा भाग पाहू आणि आपण पाहूया आणि या संपूर्ण भाग या इन्क्लाइन आवृत्तीचा कडे एक लक्ष वेधले तर आपल्याला तिथे सर्व मार्ग दिसेल आणि या बाहेर एक्सटेन्शन आहे. जर आपण अशी काही लाईन ड्रॉ केली तर ही एक्सटेन्शन लाईन आपल्याला ते येथे दिसतील आणि सेमी सर्कल सर्क्युलर भाग आपण नैसर्गिकरित्या आणि हे सर्कल अशा प्रकारे पाहू आणि या छिद्रांना देखील आपण त्या प्रोजेक्शनवर पहिने पाहूया. म्हणून अधिक चिन्हांसह जे केंद्र आहे ते दर्शविते. पुन्हा छिद्रे अधिक चिन्ह हा मार्ग आपण चे निरीक्षण करतो आणि जर आपण येथे पुरेशी काळजी घेतली तर सेंटर लाईन आणि मध्यभागी लाईन जुळते आणि या डॅश लाईन संपूर्ण गोष्ट ते आणि ही संपूर्ण स्थिती आणि येथे जोडली पाहिजे. ही संपूर्ण गोष्ट काहीही असो त्यांना जुळणे देखील आवश्यक आहे आणि ही अक्ष लाईन यास पुन्हा जुळण्यासारखे आहे. हे अधिक हे असे आहे की शीर्ष दृश्य सारखे दिसते. आमची साइड दृश्य दिशा ही पहिल्या कोन प्रोजेक्शन आहे, तर ते उजव्या बाजूला येते. याचा अर्थ असा की ते येथे येणे अपेक्षित आहे. तर आपण ज्या लाईन वाढवितो त्या या लाईन च्या दरम्यान असणे आवश्यक आहे. जर आपण शोधत असाल तर हे दृश्य हे संपूर्ण आयत ही बर्ड केलेली लाईन आणि हे आधीपासूनच प्रोजेक्ट केलेले एक सर्कल आहे. म्हणून आपण ला त्या मार्गाने पाहू आणि ही संपूर्ण सर्कल लाईन तेथे प्रोजेक्टेड केली तर आपण ते आयत सारखे पाहू आणि उर्वरित डॅश बिंदू लाईन या सर्क्युलर स्थानांशी जुळत आहेत. अशा प्रकारे आपण या गोष्टी पाहू. फक्त सावधगिरी बाळगा. जेव्हा आपण प्रोजेक्शन दाखवत असाल, आपण यादृच्छिक ठिकाणी हे प्रोजेक्शन दर्शवित नाही. आपण 3 बॉक्स बनवता. उदाहरणार्थ सर्वप्रथम एखाद्याला त्या च्या खाली
पुढील दृश्य तयार करावे लागेल जे एका विशिष्ट अंतरासह जे आपण 4 मिलीमीटर वरून 25 मिलीमीटर्स प्रकारची रेंज अशा प्रकारे बदलते. सर्वात वर व्ह्यू आघाडीचे दृश्य दिसते आणि पुन्हा लंब बॉक्स आहे जो दुसऱ्या बाजूने समोर येतो आणि या प्रोजेक्शन लाईन जुळवून घ्याव्यात. त्याचप्रमाणे या लाईन अशा प्रकारच्या गोष्टी आपल्याला पाहिल्या पाहिजेत. जसे मी शेवटच्या क्लास म्हटले आहे, आपण वरच्या पातळीवर शोधत असता या लाईन लपलेल्या आहेत. साहित्य तेथे नाही तर त्या प्लॅनचे ते असल्याचे दर्शविण्यासाठी ही चांगली प्रथा. धन्यवाद.